निलजीतील चिमुकल्या कृषिकाच्या अपघाती मृत्यूमुळे गडिंग्लज तालुका हळहळला। वडील कार मागे घेत असताना धडकून झाला मृत्यू। अकल्पित अन हृदयद्रावक अपघाताने सर्वांच्याच मनाला लागला चटका। दररोज आईवडिलांच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या, पप्पा पप्पा म्हणणाऱ्या चिमुकल्या आणि निरागस मुलीचा नकळत आपल्याच वडिलांच्या गाडीला धडकून घडलेल्या अपघाती मृत्यूच्या घटनेनं संपूर्ण गडिंग्लज तालुका हळहळला। ही घटना काल दुपारी तालुक्यातील निलजी या गावी घडली। कृषिका अमित रामपुरे असे या दुर्दैवी 1.5 वर्षीय चिमुकलीचं नाव आहे। निलजी गावाकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ अमित दयानंद रामपुरे आपल्या कुटुंबियांसह राहतात। या ठिकाणी त्यांची शेती देखील आहे। बुधवारी दुपारी पत्नी आणि 2 मुलांसह अमित हे काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार होते। त्यामुळे घरात पत्नी तयारी करत होती। चिमुकली कृषिका घरात खेळत होती। गावी जाण्यासाठी अमित आपली गाडी काढण्यासाठी गेले। गाडी वळवून घेताना कृषिका अचानक घरातून पळत आली आणि गाडीला जोरात धडकले। यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली होती। तातडीने तिला उपचारासाठी गडिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली। कृषिकाच्या मागे आईवडील, 2 वर्षाचा मोठा भाऊ, आजी आजोबा असा परिवार आहे। निलजीतील ही घटना सर्वांच्याच मनाला चटका लावणारी आहे। कृषिकाच्या अशा जाण्याने आईवडिलांसह त्यांच्या नातेवाईकांना देखील मोठा धक्का बसलाय। नेहमी हसतमुख चेहरा ठेवून सर्वांनाच लळा लावणाऱ्या या चिमुरडीच्या अकाली मृत्यूने सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आले। निलजीत घडलेल्या या घटनेनं 4चाकी वाहनधारकांनी आपल्या घराजवळून वाहनं बाहेर काढताना घरातील चिमुकल्यांची काळजी घेणं फार महत्त्वाचं बनलंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।